नमस्कार. 25 जून 1975 हा दिवस आठवला की आजही अनेकांच्या मनावर झालेल्या किंवा हृदयावर झालेल्या जखमा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा ताज्या होतात. 25 जून 1975 या दिवशी आणीबाणी जारी करण्यात आली. संपूर्ण देशभरामध्ये जे नागरिक होते जे आणीबाणीला विरोध करतील किंवा जे काँग्रेस पक्षाच्या विरोधातले वेगवेगळे पक्ष होते, नेते होते, कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या संघटना होत्या, या सगळ्यांविरोधात जोरदार आसूड ओढण्यात आला आणि या सगळ्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. जे कोणी काँग्रेस सरकारला विरोध करतील किंवा आणीबाणीला विरोध करतील त्या सगळ्यांची तोंड बंद करण्यात आली. आणि म्हणून 25 जून 1975 हा जो दिवस आहे आणि त्या काळात जाहीर करण्यात आली जी आणीबाणी आहे त्याच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनावर कोरल्या गेलेल्या आहेत. आणि त्या आठवणी जेव्हा जेव्हा हे सगळे लोक सांगत असतात त्यातून तो भयानक काळ जो आहे तो समोर येतो. कारण घराघरातून अशा नागरिकांना, कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य लोकांना उचलून नेण्यात आलं, तुरुंगात डांबण्यात आलं. काही महिने ते तुरुंगात अत्यंत वाईट अवस्थेमध्ये होते. त्या काळामध्ये कोणी काही लिहायचं नाही, कोणी सरकारविरुद्ध बोलायचं नाही, कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम करायचा नाही. अशी सगळी बंधनं जी लोकशाही विरोधातली सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या सगळ्या या कारवाया करण्यात आल्या. आणि त्यामुळे हा दिवस जो आहे तो अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. प्रामुख्याने त्या काळामध्ये कार्यरत असलेले, त्या काळामध्ये जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये होते, वेगवेगळ्या संघटनांमध्ये होते, हे सगळे लोक आजही त्या आठवणी सांगत असतात. 25 जून 2025 या दिवशी या आणीबाणीला 50 वर्ष झालेली आहे. खरं तर 50 वर्ष झाल्यानंतर आपण एखादा सुवर्ण महोत्सव साजरा करत असतो, पण हा सुवर्ण महोत्सवाचा क्षण नाही, हा वेदनेचा क्षण आहे. संविधानाची हत्या यावेळेला झाली असं म्हटलं गेलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा याला संविधान हत्या दिवस म्हणून नाव दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने किंवा इतरही आणीबाणीच्या विरोधातील संघटनांनी संविधान हत्या दिवस म्हणून सगळीकडे मोर्चे काढलेले आहेत, रॅलीज काढलेल्या आहेत. या 25 जून 1975 या दिवशी जेव्हा आणीबाणी जाहीर करण्यात आली त्यावेळेला सगळ्यांचीच मुस्कटदाबी झाली. लोकशाहीचे जे काही अधिकार लोकांना होते ते अधिकार हिरावून घेण्यात आले. त्यामुळे त्यांनी कोणत्याही पद्धतीने सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. जे बोलणारे असतील त्यांना डांबण्यात आलं. कोणत्याही प्रकारचं लेखन त्या ठिकाणी मंजूर नव्हतं. त्यामुळे वर्तमानपत्र किंवा माध्यमं जी आहेत त्यांच्यावर मोठी बंधनं आली. त्या ठिकाणी त्यांचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाहीचं स्वातंत्र्य त्यांना जे होतं ते हिरावून घेण्यात आलं. अनेक वर्तमानपत्रांची जी वीज आहे तीसुद्धा खंडित करण्यात आली, जेणेकरून त्यांनी वर्तमानपत्र जी आहेत ती प्रसिद्ध करू नये आणि सरकारविरुद्ध काही बोलू नये, लिहू नये. तर अशा पद्धतीने सगळा हा कारभार जो आहे तो एकूणच अंधकारमय असा तो काळ जो आहे तो 25 जून 1975 नंतर आलेला होता. आणि त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. अनेक प्रमुख नेते जे आहेत त्यांना त्या ठिकाणी डांबण्यात आलं. त्यांनी अनेकांनी पुस्तकांच्या माध्यमातून, लेखांच्या माध्यमातून हा सगळा काळ जो आहे तो लिहून काढलेला आहे, लोकांसमोर मांडलेला आहे. ती पुस्तकं, त्या कहाण्या अजूनही उपलब्ध आहेत. इंदिरा गांधी या तेव्हा पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेला त्यांनी जो निवडणुकीतील गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला, घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यानंतर त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरवलं. त्याबद्दल 6 वर्ष त्यांनी कोणती निवडणूक लढवू नये अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले. आणि त्यानंतर मग इंदिरा गांधींनी हा आणीबाणीचा निर्णय घेतला. मात्र त्या निर्णयामुळे भारताच्या लोकशाहीवर एक न पुसला जाणारा असा डाग लागलेला आहे. आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनीच या आणीबाणीचा निषेध केला पाहिजे, या मुस्कटदाबीचा निषेध केला पाहिजे. धन्यवाद.